हृदयनाथ मंगेशकर म्हणाले होते त्यांच्या एका लेखामध्ये की आशाताईंना जर विचारलं की स्वर्ग हवा की सूर हवे तर क्षणाचाही विलंब न लावता आशाताई उत्तर देतील की मला सूर हवे. तीव्र, कोमल, मध्यम सगळे 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 सूर मला हवेत एवढंच आशाताई सांगतील असं हृदयनाथ मंगेशकर म्हणाले होते. पंतप्रधानांच्या वतीने माननीय मुख्यमंत्र्यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस देखील उपस्थित आहेत. पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या वतीनं देखील ते आशाताईंना पुष्पचक्र अर्पण करणार आहेत. दोन्ही उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि संपूर्ण महाराष्ट्राच्या वतीने उपस्थित आहेत. माननीय उपमुख्यमंत्री शिंदे साहेब हे पुष्पचक्र अर्पण करतायत. माननीय उपमुख्यमंत्री सुनेत्राताई पवार या पुष्पचक्र अर्पण करीत आहेत. माननीय मंत्री महोदय श्री छगन भुजबळ साहेब हे यानंतर पुष्पचक्र अर्पण करतील. यानंतर माननीय मंत्री महोदय शंभूराज देसाई हे पुष्पचक्र अर्पण करतील. तदनंतर माननीय मंत्री महोदय आशिष शेलारजी हे पुष्पचक्र अर्पण करतील. त्यांच्यानंतर माननीय मंत्री महोदय श्री संजय शिरसाट पुष्पचक्र अर्पण करतील. श्री संजय शिरसाट जी. तदनंतर मंत्री महोदय श्री भरत गोगावले हे पुष्पचक्र अर्पण करतील. यानंतर मुंबई महानगरपालिकेच्या माननीय महापौर रितू तावडेजी या पुष्पचक्र अर्पण करतील. यानंतर श्री रवींद्र चव्हाण प्रदेशाध्यक्ष भाजपा आणि माजी मंत्री हे पुष्पचक्र अर्पण करतील. त्यानंतर माननीय श्री अनिल देसाई खासदार त्यानंतर माननीय आमदार श्री प्रसाद लाड हे पुष्पचक्र अर्पण करतील. माननीय राजसाहेब ठाकरे हे पुष्पचक्र अर्पण करतील. यानंतर माननीय आमदार श्री प्रकाश सुर्वे हे पुष्पचक्र अर्पण करतील. यानंतर माननीय आमदार श्री महेश सावंतजी हे पुष्पचक्र अर्पण करतील. यानंतर श्री संजय घाडी उपमहापौर मुंबई महानगरपालिका हे पुष्पचक्र अर्पण करतील. यानंतर माजी खासदार श्री राहुल शेवाळे हे पुष्पचक्र अर्पण करतील.
यानंतर मुंबई महानगरपालिकेच्या आयुक्त माननीय अश्विनी भिडेजी या पुष्पचक्र अर्पण करतील. महापालिका आयुक्त अश्विनी भिडेजी. यानंतर माननीय अंचल गोयल जिल्हाधिकारी मुंबई शहर या पुष्पचक्र अर्पण करतील. श्री आमिर खान जी, इथे प्रांगणामध्ये उपस्थित सर्व मंडळींना माझी नम्र विनंती, कृपया आपण सगळ्यांनी बसून घ्यावं. लवकरात लवकर आपण सगळ्यांनी बसून घ्यावं अशी विनंती करतो. आदिनाथ मंगेशकरांना विनंती करतो की आपण पुष्पचक्र अर्पण करावं. आदिनाथ मंगेशकरजी, इथे मध्ये जी मंडळी उभी आहेत त्या सर्वांना माझी नम्र विनंती, कृपया सहकार्य करावं. आपण सकाळपासून सहकार्य केलेले, कृपया सहकार्य करावं. नितीन शंकरजी यांना विनंती करतो आपण बसून घ्यावं. जी मंडळी मध्ये उभे आहेत त्या सगळ्यांना माझी नम्र विनंती आहे, कृपया बसून घ्यावं. अन्नू मलिक जी, माननीय मिलिंद देवरा जी, आप सभी से मैं गुजारिश करता हूं कृपया आप लोग आसनस्थ हो जाएं, सभी लोग बैठ जाएं. हरीश पिमानी जी, आप सभी से अनुरोध करता हूं कृपया सहकार्य करें जल्द से जल्द. ये लोग बीच में जो लोग खड़े हैं उन सभी लोगों से मेरा अनुरोध है जो बीच में कॉरिडोर में खड़े हैं. श्वेता जी आप आगे आइए. आप सभी से अनुरोध कृपया स्थान ग्रहण करें. अनूप जलोटा जी, पद्मश्री अनूप जलोटा जी से अनुरोध. आशुतोष शेवाळकर जी, पंकज गुप्ते आपणा विनंती करतो कृपया बसून घ्यावं. कृपया बसून घ्या, कृपया सहकार्य करा. श्रीयुत विकी कौशल जी, दुर्गा जसराज जी, जो लोग बीच में खड़े हैं उन सभी लोगों से प्रार्थना है कृपया सहकार्य करें. या जनाई जी से अनुरोध किए, आशाताई की लाडली पोती जनाई जी से अनुरोध है कि आप पुष्पचक्र अर्पण करें. मिश्का और कहान जी से भी अनुरोध है कि आप, जिन लोगों ने पुष्पचक्र अर्पण कर दिया उन सभी से मेरा अनुरोध है कि आप अपना स्थान ग्रहण कर लें और आगे की प्रक्रिया में हमें सहकार्य करें. आपणा सर्वांना विनंती करतो की पुढच्या शासकीय इंतजामात होणाऱ्या सलामी करता आपण सगळ्यांनी सहकार्य करावं. हरिहरन जी, आपसे भी अनुरोध करता हूं कि आप, हरिहरन जी आगे. अनुजब भोसले जी से अनुरोध है कि आप पुष्पचक्र अर्पण करें. और आप सभी से अनुरोध करता हूं, दुर्गा जी आपसे अनुरोध करता हूं कृपया बैठ जाइए, प्लीज बैठ जाइए. यहां लोग बीच में जो खड़े हैं उन सभी से मेरा अनुरोध है कृपया सहकार्य करें. पोलिसांना विनंती करतो की कृपया आपण बॅरिगेटिंग करून घ्यावी. तिथे पुढे बॅरिगेटिंग करून घ्यावी प्लीज. आणि जी मंडळी इथे उभी आहेत त्या सर्वांना विनंती, आपण सगळ्यांनी बसून घ्या. मागे खुर्च्या आहेत आपल्याकरता. पद्मिनी कोल्हापुरी जी से अनुरोध है कि आप पुष्पचक्र अर्पण करें. ललित पंडित जी से अनुरोध है कि आप पुष्पचक्र अर्पण करें.
और बाकी सभी मान्य अनुरोध है, कृपया अपने स्थान पर बैठे रहें। अगले शासकीय इंतजामात में जो सलामी यहां पे दी जाएगी उसमें सहकार्य करें। श्रद्धा जाधव मैडम, माजी महापौर व विद्यमान नगरसेविका, इथे जी मंडळी उभी आहेत, विशालजी आपण सगळ्यांनी बसून घ्या, प्लीज बसून घ्या। रवींद्र मुथा बसून घ्या, काकडेजी बसून घ्या, सगळ्यांना मी ओळखतो, बसा बसा। सुयश प्रभू देसाई व त्यांचे माता पिता आपण पुष्पचक्र अर्पण करावं। मिस्टर संजय नाईक, कृपया लवकर या आणि सहकार्य करा। हे आपल्या सर्वांच्या करता अत्यंत कठीण असा प्रसंग आहे। गेली सातत्याने 8 दशकं ज्यांनी आपल्या आयुष्यामध्ये आनंदच आनंद दिला, सगळ्या परिस्थितींना सामोरं जाण्याचं बळ दिलं, प्रत्येक गाण्यातून एक मंत्र दिला, जीवन जगण्याचा मंत्र दिला, अशा आशाताई आपल्यामधून त्या पार्थिव स्वरूपातनं जरी त्या आपल्यातनं विभक्त होऊन झाल्या असल्या तरी त्या आपल्यातच राहतील, आपल्या मनात राहतील, आपल्या चिंतनात राहतील। आशाताईंची सर्व सेविका मंडळी ज्या अनेक वर्षापासून त्यांच्या सेवेत होत्या आणि त्या सगळ्या सेविका मंडळी, वैष्णवी वगैरे सगळ्या मंडळी पुष्पचक्र अर्पण करताना सर्व स्टाफ, त्या स्टाफ नसून त्या त्यांच्या परिवारातल्या सदस्य होत्या। त्यांच्या आईंच्या सुखादुःखात त्या सगळ्या मंडळी एकत्रितपणे त्यांच्याबरोबर, मी अनेक वेळा त्यांना प्रवास करतानाही त्यांच्याबरोबर पाहिलेलं आहे। असे विजय त्यांचे सारथी, तेही इथे जर असतील तर त्यांनाही मी विनंती करतो की आपणही इथे उपस्थित व्हावं। नरेंद्र हेटेजींना विनंती करतो की आपणही पुष्पचक्र अर्पण करण्याकरता। कालपासून या सर्व सेविका मंडळींना गहिवरून आलंय की आता कोण हाक देणार आणि मी कोणाच्या हाकेवर आणि कोणाच्या बेलवर तिथे त्यांच्या खोलीत जाणार, अशा पद्धतीची या सगळ्या सेविका